मुलांनो, आज आपण एक भाषेचा नवा खेळ खेळणार आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर जे तुम्ही द्याल त्या उत्तराच्या शेवटी त्र असं अक्षर येणार आहे. कुठलं? व्हेरी गुड. सुरू करायचं? समजलं ना? कुठलंही उत्तर जे तुम्हाला द्यायचं आहे, एक लक्षात ठेवायचं की त्याच्या शेवटी फक्त त्र असणार आहे. चला, पहिल्या जोडीसाठी मोठ्याने सांगायचं, तोंडातल्या तोंडात उत्तर नाही सांगायचं. दिवसानंतर येते ती रात्र. पोस्टाने पाठवतात ते पत्र. भांडे याला समानार्थी शब्द पात्र. सखा म्हणजे मित्र. डोळ्यांना हे देखील म्हणतात. नेत्र. शरीराचे संस्कृत नाव दोघंही आऊट. शरीराचे संस्कृत नाव गात्र. गणिताचे उदाहरण याच्या सहाय्याने सोडवतात. सूत्र. विज्ञानाला असेही म्हणतात. शास्त्र. मुलगा याला पर्यायवाची शब्द पुत्र. सगळीकडे म्हणजे सर्वत्र. राजाच्या किंवा नवरदेवाच्या डोक्यावर ते वरातीत धरतात ना ते छत्र. छत्र. विद्यार्थी या शब्दाला हिंदीत म्हणतात. छात्र. सर्वजण मिळून एकत्र. मोठ्याने सांगायचं, तोंडातल्या तोंडात नाही, ऐकू येणार नाही ना. सर्वजण मिळून एकत्र. पूजेच्या वेळेस पंडित म्हणतात ते मंत्र. फक्त, निव्वळ किंवा परंतु या अर्थाने आपण बोलताना लिहिताना जो शब्द वापरतो तो कोणता? मात्र. ठराविक काळापुरती घेतली जाणारी बैठक. कुणाला येतं? सांगा विराज. सत्र. सत्र. छान. दोघेही आऊट. पुढे या. जमिनीला जागेला असेही म्हणतात. जमिनीला जागेला असेही म्हणतात. चला, दोघे आऊट.